मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अरे राघू, झाली का नाही तयारी जत्रेला निघायची? पाट बैलगाड्या झुपायच्या आणि उन्हाच्या आधी चंदनापुरीचा घाट पार करायचा बघ. म्हणजे चित्राबांना उन्हाचा ताणबी पडायचा नाही. इठू अण्णाने खालच्या माळ्यातील राघूला सूचना दिली. अण्णा, कवाच तयारी करून ठुल्या बघा. पर तुपल्या सुनाची तब्येत कालपासनं नरामली हाय. मन बुचकाळ्यात पडलूया. कालच तिला सुई टुचल्या आणि 2 बाटल्या भरल्या ती बघा. तुम्ही आपल्या समद्या गाड्या जथा घेऊन मोहर निघा. म्या तुम्हाला लोणी धामणीच्या मुकामी येऊन भिडतो बघा. तुला तर माहितीच हाय, मपली बैलजुडी कधी बी घोड्यागतच पळतीया. नेहमी समद्यांच्या मोहर पायलट गाडीवाणी चौखूर पळत असते ती. त्यांना ठुसणी देण्याची बी गरज कधी पडत नाही. बायकोनं बरं वाटलं म्हणलंय की लगुलग गाडीत झुपतो बघा. राघूने अण्णांना खरी वस्तुस्थिती सांगितली. बरं बरं, तुपल्या काय सांगायची गरज नाही लागत म्हणा. असं बोलून इठू अण्णा निघून गेले होते. दरवर्षी माही पुनवला संगमनेर परिसरातील बैलगाड्या नवसाचे बाबांची काठी घेऊन जेजुरीच्या जत्रेला जात होते. यंदाही पहाटे गाड्या निघण्याचं ठरलं होतं. राघू आपली गाडी सगळ्यांच्या पुढे अगोदरच हजर करीत असे. पण पत्नीच्या आजारपणामुळे त्याचा नेम हुकला होता. त्याला उशिरा निघावं लागत होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे राघूची गाडी लोणीच्या चिंधे देवाजवळ पोहोचली होती. बाकीच्या गाड्या केव्हाच पुढे निघून गेल्या होत्या. आता प्रातर्विधी उरकून बैलांना विसावा घ्यायचा होता. सगळ्यांना नाश्ता पाणी करायचा होता. त्याने बैलगाडी सोडून बैलांच्या पुढे कडब्याच्या पेंढ्या टाकल्या. बाजूच्या शेतातील विहिरीवरून पाण्याची बादली भरून आणली आणि बैलांच्या समोर ठेवली. सगळ्यांचा नाश्ता पाणी उरकल्यावर दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे वाटेवर असणाऱ्या देवांना नारळ वाढवून दर्शन घेण्यासाठी तो लक्ष्मीला घेऊन झाडाखालच्या चिंधे देवाजवळ आला. प्रथम लक्ष्मीने देवाला गडूने पाणी घालून हळदी कुंकू वाहिलं आणि ती पाया पडली. त्यानंतर राघूने नारळ वाढवला. जोराने नारळ वाढवल्यामुळे नारळाची अर्धी कवटी लांबवरती जाऊन पडली. त्यात नारळ उभा फुटला होता. ते पाहून दोघांना शुभ शकूनच वाटला. उडालेला अर्धा नारळ आणण्यासाठी राघू तिकडे गेला तर तिथे उफराट्या पिसांचा कोंबडा. त्याचे दोन्ही पाय सुतळीने बांधलेले होते. तो सुटण्याचा प्रयत्न करीत करीत सरकत सरकत हितवर आला होता. म्हणजे कोणीतरी नवस फेडण्यासाठीच देवाला वाहिला होता हे राघूच्या लक्षात आलं. पण तो आपल्याला सापडतोय याचं मात्र त्याला आश्चर्य वाटलं. कारण गेल्या वर्षी बाजरीच्या खळग्यावर एक भगवा बाबा आला होता आणि त्याने राघूचा हात पाहून बाकीच सांगितलं होतं की तुला उफराड्या पिसांचा कोंबडा सापडून तुझ्या हातात पैसाच पैसा खेळून तुझं भाग्य उजळणार आहे बालका. आज त्याचं भाकीत प्रत्यक्षात घडून येत होतं. अगं लक्ष्मी, इकडं ये बरं. त्या बाबानं भाकीत सांगितलेल्या परमानं तसाच कोंबडा देवानं आपल्याला दिलाय बघ. अगं काय यवायक हाय बघ नव. तू आजारी काय पडावस आणि आपली गाडी मागणं काय निघावी, सगळं त्या भगव्या बाबाच्या बोलण्या परमानच घडतंया बघ. ती धावत राघू जवळ आली तर पाय बांधलेले ते कोंबडं सुटण्यासाठी तडफड करून व्याकुळ झालेलं दिसत होतं. तिने पटकन पाय सोडण्यासाठी कोंबड्याला गाडीत आणून त्याचे पाय सोडले. ताटलीत पाणी घेऊन त्याच्या चोची समोर धरले. तसं कोंबडा पाणी गपा गपा प्यायले. त्यामुळे त्याला तरतरी येऊन गाडीतल्या सामानाच्या गठुड्यांवरती कॉक कॉक करीत फिरू लागलं. मग तिने खाण्यासाठी त्याला जोंधळही टाकलं. ते खाऊन त्याला अधिकच हुशारी आली होती. त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागलं होतं. हवा ऐकलत का? आपल्या घरामध्ये लहान लेकरं किती दिवसापासनं नाही ती. याला तान्या बाळासारखं सांभाळूया बघा. लक्ष्मीने कोंबड्याला छातीला कवटाळीत म्हटलं. अगत्वा माझ्या मनातलं बुल्ली साक्षी. दीपालीनंतर घरात कुठं बरं लहान बाळ आलंय ग. यवाने तुपाली इच्छा म्हणून दिलाय हा प्रसाद. राघू खळखळून हसत बोलला. अशा रीतीने राघूने कोंबड्याला घरी आणलं होतं. लक्ष्मीच्या पहिल्या 2 डझन कोंबड्यांत हा कोंबडा लगेचच मिसळून
घराभोवती इकडे तिकडे फिरू लागला होता. पण इतर कोंबड्यांप्रमाणे मात्र गहाणीत चोच घालीत नव्हता. त्याच्या पुढं ठेवलेलं धान्य आणि तो पाणीच प्यायचा. दुसऱ्या कोंबड्यांप्रमाणे घरात विष्ठा टाकीत नव्हता. त्याचे हे वेगळे वागणे पाहून दोघांनाही अचंबा वाटत होता. शेताच्या कामावरून आल्यावर राघूने कॉटवर अंग टाकलं तर त्याच्या अंगावर फिरायचा. कधी बसला असला तर मांडीवर चढून बसायचा. संध्याकाळी त्याची मुलगी दीपाली कॉलेजवरून आल्यावर तिच्या अभ्यासाच्या खोलीत जाऊन तिच्याशी मांजरागत खेळायचा. पण वाचित असताना कधीच कॉक कॉक करून तिच्या अभ्यासात व्यत्यय आणीत नव्हता. त्या दिवशी राघू तालुक्याला गेला होता. घरी लक्ष्मी बाजरीचं दळण करीत होती. तिच्या शेजारील मळ्यातील सखूबाई तोंडात मशेरीचा बोकणा भरून लक्ष्मीच्या बोलण्याला हुं हुं करीत होकार देत होती. तेवढ्यात पोस्टमन असा दरवाजात आवाज आला. त्याने उंबऱ्याजवळ टपाल टाकलं आणि तो निघून गेला. ते आणण्यासाठी लक्ष्मी उठणार तोच त्या कोंबड्याने ते टपाल चोचीत धरून लक्ष्मी पुढे आणून टाकलं आणि तुरुतुरु परत बाहेर पळाला. कोंबड्याने लक्ष्मीच्या पुढे पत्र टाकल्याचं पाहून सखूबाईला आश्चर्याचा धक्का बसून तिला मशेरीचा जोराचा ठसका लागला. तशी ती पळत गुळणी टाकण्यासाठी बाहेर आली आणि गुळणी टाकून परतसात येताना म्हणाली, "भया भया भया, आजच्याला मी आखरीतच बघत्या जणू. उभ्या जन्मात एवढं ज्ञानी कोंबडं नव्हतं बघितलं ग लक्ष्मी." "अवा आत्याबाई, जेजुरीच्या जत्रेला जाताना चिंध देवानं दिलाय ह्यो परसाद आम्हासनी. खरंच ग बाई, अशी देवाचाच परसाद हाय ह्यो." असं बोलून सखूबाई आपल्या घरी गेली होती. त्यांच्या मळ्यात सखूबाई वाजती घंटा म्हणून प्रख्यात होती. तिने कोंबड्याचा आकृत पाहिल्यावर तिच्या पोटात ही गोष्ट लपून राहणं शक्यच नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या व्हॉट्सअप स्वभावाने ह्या देवगुणी कोंबड्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली होती. संध्याकाळी राघू तालुक्यांवरून आल्यावर ही घटना लक्ष्मीने त्याला सांगितली. तसा राघू स्तिमित झाला होता. सखूबाईच्या बोभाट्याने दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांची गर्दी राघूच्या घरी सुरू झाली होती. चिंदे देवाच्या पुढे हा देवगुणी सापडल्याचे ऐकून राघूला दैवी चमत्कार झाल्याची वदंता बायकांच्या इंटरनेटने घराघरांपर्यंत पोहोचवली होती. त्याला कारणही तसंच होतं. लोणी धामणीच्या चिंधेदेव जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध होतं. त्यापुढे पब्लिकला ही गोष्ट खरं वाटणं स्वाभाविकच होतं. त्यात वार्ताहरांनी ही बातमी ठळक अक्षरात वर्तमानपत्रात टाकली होती. त्यामुळे राघूचा बोलबाला संपूर्ण जिल्ह्यात झाला होता. ती बातमी वाचून धामणीच्या बोऱ्हाडे पाटील मनातून अतिशय खुश झाले. ते लगेचच कार घेऊन राघूच्या घरी आले होते. कारण त्याने प्रख्यात पानड्यांना लांब लांबून बोलावून 8 बोर घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. पण सगळ्या बोर फेल गेल्या होत्या. ते हतबल झाले होते. राघूच्या कोंबड्याची महती ऐकून राघूला पाण्याची जागा दाखवण्यासाठी घेऊन जावं म्हणून तातडीने आले होते. "राघू महाराज, मोठ्या आशेनं तुमच्याकडं आलोय बघा. माझ्या 8 बोरची लाखोंची खर्ची पाण्यात गेले. पण कोंबड देवाच्या प्रसादाने गुण येईल अशी आशा धरून तुमच्याकडे आलोय बघा. तुमचे पाय माझ्या शेताला लागावे ही हात जोडून विनंती आहे, नाही म्हणू नकासा." असे म्हणून पाटलांनी राघूच्या पुढ्यात 50,000चं पाकिट टाकलं. ते पाहताच कोंबड्याने पटकन पाकिट चोचीत उचलून आतल्या घरात लक्ष्मीच्या पुढे नेऊन ठेवलं. कोंबड्याचे ते वागणे प्रत्यक्ष पाहून पाटलांनी आश्चर्याने आवाजला आणि त्यांची पक्की खात्री झाली की राघूला चिंधे देवाचा साक्षात्कारच झाला आहे. खरे तर राघू पानड्या नव्हता की देवऋषी नव्हता. मग आपण बोरसाठी पाण्याची जागा कशी दाखवायची? तो भांबावून गेला. काय करावं त्याला सुचेच ना. पण भगव्या बाबाचे स्मरण करून त्याने पाटलांबरोबर जाण्याचं ठरवलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन कारने पाटलांच्या शेतात आला. शेवटी मनाच्या हिय्या करीत आंब्याच्या झाडापासून 51 पावले चालत येऊन "जय कोंबडेश्वरा, जय कोंबडेश्वरा, पाटलांचं काम मार्गी लागू दे" असं म्हणत पायाने खूण करून पाटलांना म्हणाला, "पाटील, नारळ फोडा हिता आणि लावा मशीन उद्या." खरं तर राघूने उसने अवसान आणून पाटलांना बोरसाठी जागा दाखवली होती. आता हरीवर हवाला ठेवून घरी आला होता. 4 दिवसांनी पाटलांची कार हार गुलाल लावून राघूच्या घरी आली होती. येताना पाटील कुटुंबासह आले होते. आल्याबरोबर त्यांनी राघूचे तर पायच धरले होते. त्यांचं काम फत्ते झालं होतं. 300 फुटावर फुल्ल पाणी लागलं होतं.
10 हॉर्स पॉवरच्या मोटारीला पाणी उपसणार नाही एवढं पाणी लागलं होतं. त्यांची 25 एकर कोरडवाहू आता बागायती होणार होती, म्हणून ते सहपत्नीक राघूचा सन्मान करण्यासाठी आले होते. येताना भारी पोशाख आणि 1 तोळा सोन्याची अंगठी, पेढ्याचा पुडा, कोंबडेश्वरासाठी जोंधळ्याचे पोतेही आणले होते. ते पाहून राघूचा आनंद तर गगनात मावत नव्हता. बोऱ्हाडे पाटलांच्या बोरला राघूच्या कोंबड देवाच्या कृपेने फुल्ल पाणी लागल्याची बातमी ही युट्यूबवर आल्यामुळे पर्वणीच मिळाली होती. त्यांनी कोंबड्याच्या फोटोसह राघूच्या मुलाखतीची क्लिप लाईक वाढवण्यासाठी व्हायरल केली. त्यामुळे त्यांचीही चांदी झाली आणि राघूला राघवेंद्र महाराज ही पदवी विनासायास प्राप्त झाली होती. त्यामुळे त्याने आता आलेल्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं. रोज त्याच्याकडे मूलबाळ, बरेच दिवस होत नसलेल्या बायका, शेतजमिनीचा वाद असणारे शेतकरी, लग्न होत नसलेल्या मुलांचे आई वडील, नोकरीसाठी रखडणारे तरुण तरुणी, आजाराने त्रस्त वयस्कर गर्दी करू लागले होते. त्यामुळे त्याने बसायला व्यवस्थित जागा करून घेतली होती. चुलीतली राखेच्या पुड्या बनवून ताम्हाणात ठेवलेल्या, एका बाजूला उदबत्त्यांचा जुडगा पेटल्या ठेवल्या होत्या. असे वातावरण मंगलमय केल्यामुळे भक्तगणही आशेने आपली समस्या महाराजांना सांगत. राघवेंद्र महाराज ही सराईतपणे आश्वासक शब्दात तथास्तु म्हणून अंगाऱ्याची पुडी उदबत्तीने ओवाळून ओंजाळीत टाकी. लोकांना गुण पडत असल्याने भक्तगण स्टूलवर ठेवलेल्या दानपेटीत 200-500च्या नोटा ऐपतीप्रमाणे टाकीत होते. कोणी गरीब नारळ वाहत होते, तर कोणी धान्याच्या स्वरूपात महाराजापुढे दान करीत होते. संध्याकाळपर्यंत दानपेटी नोटांनी गच्च भरत होती. दुसरीकडे इतर दानाच्या वस्तूंनी बॅरेल भरून जात होता. राघूने शाळेची पायरी कधीच चढली नव्हती. त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. तो जेवण झाल्यावर दानपेटी खोलून नोटा तशाच गव्हाच्या गोण्यांमध्ये भरून ठेवत होता. 7-8 महिन्यात अनेक गोण्या नोटांनी भरल्या होत्या. एक खोली आलेल्या वस्तूंनी भरून गेली होती. आता त्याला घर खर्चाची चिंता नव्हती आणि शेतीच्या कामाला वेळही मिळत नव्हता. त्याचे 2 एकर वावर दुचाकी चारचाकीसाठी आता अपुरे पडत होते. वाढत्या गर्दीमुळे तो बसून थकून जात होता. पण भक्तांना नाराज करून चालणार नव्हतं, म्हणून त्याने एक फंडा लढवला. घरासमोर मोठा फ्लेक्स लावला. सायंकाळी 7 वाजता महाराजांची ध्यानधारणेची वेळ असल्याने यापुढे भक्तगणांना भेटता येणार नाही, कृपया याची नोंद करावी. हा फ्लेक्स फंडा फारच फायदेशीर ठरला. दुसऱ्या दिवसापासून त्याला उसंत मिळू लागली आणि आराम करता येऊ लागला. आता तो लक्ष्मी आणि दीपालीला घेऊन नोटांची वर्गवारी करून बंडले करून ठेवत होता. 8 दिवसात 9 गोण्यांची बंडले तयार करून दीपालीकडून मोजून घेतली तर चक्क 4 लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम बँकेत भरावी तर इन्कम टॅक्स आणि ईडीची भीती त्याला वाटत होती. म्हणून त्याने दीपालीच्या कपड्यांच्या दोन्ही बॅगांमध्ये रक्कम भरून तिच्या हाताने घरातील माळ्यावर गुप्त ठिकाणी ठेवून दिल्या. आता त्याला हलकं हलकं वाटत होतं. राघूला 2-3 वर्षांपासून दीपालीच्या लग्नाच्या खर्चाची काळजी लागून राहिली होती. पण कोंबडेश्वराच्या कृपेने राघूची केवळ काळजीच दूर झाली नव्हती, तर आता तो दीपालीचे लग्न हौस मौस करून धूमधडाक्यात लावून देणार होता. त्यामुळे त्याची छाती अभिमानाने फुगून गेली होती. उभयतांच्या चेहऱ्यावर चांदणं फुललं होतं. सासऱ्याच्या दशक्रियेसाठी आज उभयतींना नगरला मुक्कामी यावं लागलं होतं. कार्यक्रम उरकताच ते परत संध्याकाळी गावाला परतले होते. कारण भक्तगण घरी येत असल्याने त्यांना थांबणं शक्य नव्हतं. घरी येण्यास रात्रीचे 9:30 वाजले होते. दीपाली आपली वाट पाहून झोपली असणार म्हणून राघूने घराजवळ येताच दरवाजा ठोठावला. बराच वेळ तो दरवाजा ठोठावत होता. कदाचित ती गाढ झोपली असावी म्हणून ते दोघेही मागील दरवाजाकडे आले, तर मागचे दार सताड उघडे होते. लाईटही चालू होती, म्हणून तो आत आला. दीपाली घरात नव्हती. तसे दोघेही घाबरून गेले. मग धावतच शेजाराच्या चुलतीच्या घरात जाऊन राघू चुलतीला म्हणाला, काकू, काकू, अगं दीपाली घर उघडं टाकून कुठं गेली ग? तशी त्याची चुलती धावत त्याच्याकडे येऊन त्याच्या गळ्यात पडून मोठमोठ्यानं रडत बोलली, लेकरा, राघू, पुरीनं आपल्या तोंडाला काळं फासलं र. तुम्ही येण्याच्या अगोदर 7-7:30ला एक एकटी गाडी घेऊन रोडला आली आणि दीपी दोन्ही बॅगा घेऊन त्यात बसून पसार झाली र. म्या व्यक्ती माग वडापावतूर पळत तिला हाका मारीत होती,
पर व्यक्ती नाही उभी राहिली. ते ऐकताच लक्ष्मीला चक्कर येऊन ती खाली कोसळली आणि इकडे तोंड झोडीत राघू विव्हळला. देवा, देवा, एका असा माझ्यावरती काय घाला घातलास राघूच्या विव्हळण्याचा आवाज ऐकताच गोठ्यात म्हशीची धार काढणारी त्याची भाऊजय पळत येत म्हणाली, अव दाजेबा, दाजेबा, हे एकाएकी नाही घडलं बघा. 4-5 महिन्यापासनं दीपीच्या कालिजातलं याक पोरकं सांच्याला घरामाग रोज मोटारसायकलवर येऊन गुलाबी पाकिट टाकून जायचं आणि आपला देवगुणी कोंबडा त्या चुचीत उचलून दीपालीच्या खोलीत नेऊन टाकायचा. म्या भांडी घाशीत असताना लई याळा बघितलंय बघा, पर मनात म्हणलं असल त्यांचा अभ्यासाचं काहीतरी महत्वाचं म्हणून म्या नाही हटकलं त्याला. भाऊजाईने केलेला खुलासा ऐकताच राघूच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि तो तसा मटकन खाली बसला.